इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर अंग्रेज। बिजली कटौती के खिलाफ महावितरण कार्यालय पर महाविकास आघाड़ी का जोरदार धरना आंदोलन। किसानों को दिन में लगातार 8 घंटे बिना रुके बिजली आपूर्ति निश्चित करने की मांग को लेकर आज महाविकास आघाड़ी के घटक दलों द्वारा जलगांव महावितरण कार्यालय पर धरना आंदोलन किया गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शरद पवार और शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे के पदाधिकारी, नेताओं और कार्यकर्ताओं ने इस प्रदर्शन में हिस्सा लिया। आंदोलनकारी ने राज्य और केंद्र सरकार की नीतियों के खिलाफ जमकर नारेबाजी की। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। शेतकरी कोसळला तर आधी कोलॅप्स झाली इकॉनॉमी। आज बँकांमध्ये पैसे मिळत नाहीये, माहिती आहे का तुम्हाला? हे तरी 500 नोटा चलनातून गायब करणं लावले। 4-6 महिन्यामध्ये तुमचे पगार बी होणार नाहीये। माझ्या आई वडिलांनी कोरडी जमीन केली, मी कोरडी जमीन करू शकतो। तुमचे फोन उचलून तुम्ही घरी बंद कर द्या, बंद करून द्या, आम्हाला काही घेणं नाही। त्यांना बोलायचं तेव्हा बोलू द्या, आपण बसू। मी सांगतोय, मी सांगतो साहेब, अच्छा वरचा महिना असता पाण्याचा नाही रे, पावसाळा पडल्यावर आम्ही पुढे येणार इथं। म्हणजे एखादी माणूस का आणलेला आहे, तुम्ही म्हणाला आता पाण्याची टंचाई आहे, 15 दिवसांनी देतो जगेल का? तसं केळीची अवस्था आहे, पिकं जगायला पाहिजे, अवस्था केळीची आहे। शेतकरी भाजप सरकारचा शेतकऱ्यांना वीज मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांना वीज मिळालेच पाहिजे। वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या लाईटची। एक हजार दररोजचं लोड शेडिंग सिटीत असेही घेतात, तर घ्या बाबा अर्धा तास, 1 तास पण शेतकऱ्याला तर द्या। काय जळगाव विभागाच्या शेतकऱ्यांना संपवण्याची सुपारी घेतली तुम्ही, असं काही आहे का? चालू तुमचा माल उद्ध्वस्त करून तुमचा एखादा बादल तुम्हाला बोलत नाही, म्हणजे तुमच्याकडे फक्त शेतकऱ्यांसाठीच भांडायला आलोय। लेखी द्या मी आता तोंडी सांगू नका, आम्हाला लेखी द्या। साहेब तुम्ही 8 तास देणार, परत मी बोलतो एसीसी बोलतो, बोला तुम्ही। साहेब वाचून दाखवा, रिक्वेस्ट आहे। गाव साधारण गावची एक मिनिट, ते वाचून दाखवता आहे, 1 मिनिट साहेब वाचून दाखवा। भाऊ रील वाले वो थोडे मागे सरकता ड्राफ्ट तुम्हाला पाठवलाय, तसंच पत्र काय आंदोलन आहे? आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वीज वितरण कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं आहे। आम्ही मागच्या 2 तासापासून आंदोलन करतोय। आमची शेतकऱ्यांसाठी अतिशय रास्त मागणी आहे की विनाखंडित आम्हाला 8 तास आमच्या शेतकऱ्याला वीज पुरवठा द्या। आमचे बाबा आता सांगत होते की 20 लाखाचं रोप लावलं आहे आणि ते रोप जर रोज एक चाच त्यांचं जळत असेल डोळ्यासमोर, जे पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं आहे, त्यांना काय वेदना होत असतील? सरकारला याची जाणीव नाही आहे। सरकारने कांदा उत्पादक शेतकरी मारला, सरकारने मका उत्पादक शेतकरी मारला। पंतप्रधानांना देशाकडे बघण्यासाठी वेळ नाही आहे, ते जगभर मेलोडी वाटत फिरत आहेत। आमची रास्त मागणी आहे की आम्हाला लेखी स्वरूपात वीज वितरण कंपनीने द्यावं की आमच्या शेतकऱ्याला अखंडित आणि योग्य वेळेत, आमच्या शेतकऱ्याला आता ते दिवसा वीज पुरवठा देत आहेत दुपारच्या वेळेत। म्हणजे आपण जिथं 5 मिनिटं उन्हात थांबू शकत नाही 45 आणि 46 डिग्रीमध्ये, तिथं तुम्ही म्हणतायत की आमच्या शेतकऱ्यांनी 6-6 तास पिकांना पाणी भरावं। ही कुठली मागणी आहे? मग त्यांनी त्यांचं केबिन सोडून बाहेर बसावं, 2 तास ते बसू शकत असतील तर आमचा शेतकरी पाणी भरेल 6-7, 8-8 तास इथं। त्याच्यामुळे आमची मागणी आहे की आमच्या शेतकऱ्याला रात्री नाहीतर सकाळी लवकर त्याच्या सोयीनुसार वीज देण्यात यावी। त्याच्यासाठी हे शेवटचे 20 दिवस महत्त्वाचे आहेत, तर त्याच्यासाठी रेसिडेन्शियल थोडंसं तासभर कमी केली तर चालेल, इंडस्ट्रीयल कमी केली तर चालेल। 20 दिवसासाठी काही अडचण नाही, सहकार्य करतील ना सगळे? शेतकरी जगला तर देश जगेल, नाही तर तुमच्या माझ्या सहित सगळ्यांना आत्महत्या कराव्या लागतील। देश तर मोदी साहेबांनी विकायलाच काढलाय। आज आम्ही फडणवीस सरकारचा, भाजप आणि महायुती सरकारचा या निमित्ताने निषेध करतोय। अतिशय वजनदार असे 4 मंत्री आहेत, 1 केंद्रीय मंत्री, 3 कॅबिनेट मंत्री असताना जर शेतकऱ्याची ही अवस्था असेल, शेतकऱ्यांना गळफास घ्यावा लागत असेल, तर त्या मंत्रिपदाचं आम्हाला काय करायचं आहे?
ते मंत्रिपद काय लाल दिवा वाटून मिरवायला ठेवायचे आहेत का? याचं उत्तरसुद्धा आम्हाला या निमित्ताने पाहिजे. आम्हाला जर का लेखी स्वरूपात याचं उत्तर मिळालं नाही तर आम्हाला इथं आज दिवसभर बसावं लागलं तरी चालेल. आम्ही आमच्या शेतकऱ्यासाठी इथं बसायला तयार आहे. माझा जळगाव जिल्ह्यातील शेतकरी मरण्याच्या दारावर उभा आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे हे जे वीज वितरण कंपनी आहे त्याला जबाबदार आहे. कारण की वीज वितरण कंपनीने आधी शेतकऱ्याला 10 तास वीज पुरवठा होत होता, त्याच्यामध्ये 2 तासानं कपात झाली. कपात 8 तासावर आली, 8 तासाची परत 2 तास कपात केली, 6 तासावर आली आणि 6 तासाची कपात झाल्यानंतर सुद्धा वीज पुरवठा सुरळीत मिळत नाही माझ्या शेतकरी बांधवाला. अहो मला त्यांना सांगायचं आहे, माझा कोणता शेतकरी बांधव किंवा आम्ही घरून कायदे केलेले नाहीत. जे राज्य विद्युत नियामक आयोग आहे आणि विद्युत कायदा 2003 काय सांगतो की कलम 43 नुसार वीज वितरण कंपनीला पुरवठा करणे, वीज पुरवठा बंधनकारक करणे हे बाध्य आहे. जर त्यांनी नाही केलं तर त्यांना नुकसान भरपाई सुद्धा देणं हे शेतकऱ्यांना ते बांधील आहेत. आणि विद्युत कायदा 2003 अंतर्गत कलम 57(2) नुसार जर माझ्या कोणत्याही शेतकरी राजाचं पिकाचं नुकसान होत असेल त्या नुकसानाची भरपाई देण्याची जबाबदारी सुद्धा विद्युत कायदा 2003 नुसार वीज वितरण कंपनी त्याला जबाबदार राहील. पण मला सांगायचं आहे या महायुती सरकारच्या बद्दल, कारण की हे महायुती सरकार संवेदनशून्य आहे. यांना शेतकऱ्यांविषयी कोणत्याही भावना नाही. यांना शेतकरी मेला काय आणि जगला काय यांना काहीच फरक पडत नाही. हे फक्त AC मध्ये बसणारा सरकार आहे. आणि त्याहून हे जे वीज वितरण कंपनीचे अधिकारी आहे हे सुद्धा AC मध्ये बसून सांगतात की आमचे साहेब तिकडे गेले इकडे गेले. पण माझा शेतकरी बांधव इथे उन्हामध्ये 2 तासापासून ठिय्या मांडतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता शेतकऱ्यांसाठी इथे लढत आहे. जर आम्हाला तसेच भोकर, बादली, सावखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी आव्हान केलं की MSCBवर आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन करायचं आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आमचे दोन्ही पक्ष उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आम्ही प्रमुख या ठिकाणी हजर झालो. भयंकर परिस्थिती आहे. MSCBचे अधिकारी उत्तर देत आहेत की तापमान वाढल्यामुळे लोड वाढला आणि लोड वाढला म्हणून शेतकऱ्यांच्या याच्यात आम्ही कपात केली. यांना बेशरमपणे बोलताना लाज नाही वाटत की फर्स्ट ॲग्रिकल्चरला तुम्ही 10 वरून 8 वर आणलं, 8 वरून 6 तासावर आणलं आणि तोही टायमिंग दुपारी 12 ते 6. माझं महावितरणला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ॲग्रिकल्चरला सगळ्यात आधी तुम्ही कटौती लावली, त्याऐवजी तुम्ही थोडी इंडस्ट्रीला लावली असती, थोडी रेसिडेन्शियल लावली असती. पण 18 महिन्यापासून जी केळी पोटच्या मुलाप्रमाणे हाताच्या फोडा तळ हातावर त्या ठिकाणी जपलेलं पीक आज शेवटच्या 20 दिवसात जर फटका बसला तर लाखो रुपये, करोडो रुपयात शेतकरी नुकसान होऊन तो कर्जबाजारी होईल आणि तो संपेल. अशा परिस्थितीत तुम्ही त्याला 8 तास वीज आणि तीही सकाळी 5 ते दुपारी 12-1 वाजेपर्यंत द्या. त्याऐवजी त्यांनी 6 तास केली, ती ट्रीप होते. त्या ठिकाणी केळीचं पीक पूर्णपणे कोलॅप्स होईल. दुसरीकडे मका असेल, यावेळेला आता कपाशीची लागवड असते मे एंडला. त्या कपाशीच्या लागवडला सुद्धा पाणी लागतं म्हणजे इलेक्ट्रिसिटी लागते. त्याही वेळेला पुन्हा शेतकरी केव्हा त्या ठिकाणी ते कपाशीचं बी टोपणार आहे. भयंकर परिस्थिती आहे. एक तर कपाशीला भाव नाही आणि त्याच्यामध्ये पुन्हा आता पेरणीला बी टोपायला पाणी मिळणार नाही कारण तो वीज त्या ठिकाणी कटौती झाली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की ॲग्रिकल्चरची वीज कपात करू नये. ती वीज 8 तास द्यावी, सकाळी 5 वाजेपासून ती त्या ठिकाणी द्यावी, एवढीच आमची यांना विनंती आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या भागातले शेतकरी आले आहेत. जिल्हाभर फिरून मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहील. काल उद्रेक झाला रावेरच्या परिसरामध्ये, महावितरण डिसिजन घेतला आहे की 8 तास देऊ. मग इथे काय अडचण आहे यांना जळगावला घ्यायला? काय अडचण काय यांना? तासाभर तुम्ही थोडीशी इंडस्ट्रीची किंवा थोडीशी याचं कटौती करा आणि शेतकऱ्याला द्या ना पूर्ण. एवढे 20 दिवस सांभाळा ना त्याची आलेली केळी. एवढीच आमची विनंती आहे. ठीक आहे सर. सध्या प्रचंड उष्णता वाढलेली असल्यामुळे लोड जो आहे सिस्टीमवरचा तो वाढलेला आहे खूप. महाराष्ट्रामध्ये विजेची मागणी जी आहे ती जवळपास 30,000 मेगावॅटपर्यंत गेलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सिस्टीमचा लोड वाढल्यामुळे आपण काही अंशी शेतकऱ्यांना जी वीज देत होतो आपण 8 तास, त्याच्यामध्ये थोडीसं 6 तास 7 तासाची कपात करण्यात आली होती तात्पुरत्या स्वरूपात टेम्पररी. आणि याच्यामुळे जर हा सिस्टीमचा लोड जर असाच वाढत राहिला तर फ्रिक्वेन्सी कमी होऊन एकदम प्रणाली बंद पडण्याची शक्यता असते. पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद पडण्याची शक्यता असते. सबस्टेशन बंद पडण्याची शक्यता असते. फिडर्स बंद पडण्याची शक्यता असते. आणि ह्या गोष्टी होऊन पूर्ण ग्राहक जास्त प्रमाणामध्ये अंधारात जाऊ नये या उद्देशाने हे थोडंसं टेम्पररी अरेंजमेंट केलेली होती. परंतु आज शरद पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे पक्ष यांच्या प्रतिनिधींनी आमच्याकडे काही आंदोलन केलं आणि त्या अनुषंगाने वरिष्ठांशी चर्चा करून प्रणालीच्या मर्यादा विचारात घेऊन
शेतकऱ्यांना पूर्वीसारखा वीज पुरवठा खंडित देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपलं नाव आणि पद. माझं नाव DN साळी, कार्यकारी अभियंता, जळगाव विभाग.